असं आहे की जेव्हापासून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, या 50-60 वर्षामध्ये आतापर्यंत जेवढ्या महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकी झाल्यात, त्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं कधीही चित्र आपल्याला दिसलं नाही की विरोधी पक्षाचे जेवढे पक्ष आहेत, ते विरोधी पक्ष आहेत ते सर्व साफ. त्या विरोधी पक्षाचे फक्त 40-45 आमदार निवडून आलेत आणि बाकी सर्व सत्तारूढ पक्षाचे निवडून आलेत. अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलं नाही. त्याच्यामध्ये आता हळूहळू अनेक गोष्टी पुढे येत आहेत. त्याच्यामुळे लाडली बहीण तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा याच्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहे की त्याच्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवारच निवडून आला नाही पाहिजे. अनेक गोष्टी आता हळूहळू पुढे येत आहेत. ईव्हीएमचा सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा संशय व्यक्त करण्यात येतोय. मी सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा,